मस्कारा लावून झालेला आहे. त्याच्यानंतर मी ते स्विस ब्युटीचं कॉन्टूर ब्लश आणि हायलायटर हे 3 in 1 पॅलेट घेतलेलं आहे. त्यामधलं कॉन्टुरिंगचं प्रोडक्ट आपल्याला कॉन्टूर ब्रशच्या मदतीने घ्यायचं आहे. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला नोजला कॉन्टुरिंग करायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्या नाकाच्या दोनही साईडला व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे आपल्याला हे प्रोडक्ट थोडंसं लावून घ्यायचं आहे आणि त्या ब्रशच्या मदतीने आपल्याला छान ते ब्लेंड करून घ्यायचं आहे. असं कॉन्टुरिंग केल्यामुळे आपलं जे नाक आहे ते छान शार्प दिसतं आणि लॉंग दिसतं. नोजला कॉन्टुरिंग करून झालेली आहे. त्याच्यानंतर परत एकदा तेच प्रोडक्ट घेतलं आणि त्याच ब्रशने आपल्याला कानापासून ते ओठांपर्यंत असं आपल्या दोनही गालांना कॉन्टुरिंग करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपला जो चेहरा आहे तो स्लिम दिसेल आणि कॉन्टुरिंग केल्यामुळे आपल्या चेहऱ्याला स्लिम दिसण्यासाठी खूप जास्त प्रमाणात मदत मिळते. त्याच्यामुळे आपल्याला कॉन्टुरिंग करायची असते. त्यानंतर आपला चेहरा जिथे संपतो तिथे देखील मी हे प्रोडक्ट ब्लेंड करून घेतलेलं आहे आणि आपल्या फोरहेड वरती जिथे आपलं कपाळ सुरू होतं तिथे देखील आपल्याला हे लावायचं आहे, जेणेकरून आपलं कपाळ छोटं दिसेल. त्यानंतर अगेन ब्लश आपल्याला लावायचा आहे आणि ब्लश लावण्यासाठीचा जो ब्रश आहे तो घेतला, त्याला थोडंसं झाडलं आणि त्यानंतरच मी ब्लश लावत आहे, जेणेकरून जास्त प्रोडक्ट लागणार नाही. कारण की जास्त प्रोडक्ट लागलं तर ते ब्लेंड करायला थोडंसं अवघड जातं. त्याच्यामुळे थोडंसंच प्रोडक्ट घ्या आणि त्यानंतर छान लावून घ्या. तर तुम्ही पाहू शकता जिथे आपण कॉन्टुरिंग केली त्याच्या थोडंसं वरती आपल्याला ब्लश लावायचं आहे. नोजला देखील तुम्ही लावू शकता आवडत असेल तर. त्याच्यानंतर हायलायटर अगेन मी छोट्याशा ब्रशने घेतलं आणि आपल्या नोजच्या एकदम वरती, आपल्या नाकाच्या थोडंसं वरती आपल्याला हे छान स्ट्रेट लाईनमध्ये लावायचं आहे, जेणेकरून नोजला एक आकार येईल, शेप येईल. त्यानंतर थोडासा मोठा ब्रश घेतला आणि अगेन हायलायटर आपण जिथे ब्लश लावलेला आहे त्याच्या थोडंसं वरती आपल्याला लावायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला फोरहेड वरती किंवा जिथे जिथे आपले हायलाइटचे पॉइंट आहेत तिथे तिथे आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. तुम्ही मानेला देखील लावू शकता. छान लुक